सध्या वेगळ्या वेगळ्या माध्यमातून पोरींना गंडवायचं काम चालू आहे आणि त्याच्यामध्ये मोठा रोल हे जिमच्या इन्स्ट्रक्टरचा। ही बाई जी आहे ना, या बाईनं कॉकटेल मारली आहे, प्युअर कॉकटेल। या कॉकटेलमध्ये गांजा, चरस, अफीम, बियर, देशी हातभट्टी, 90 सगळं मिक्स करून हिनं पिली आहे। म्हणून हे असं स्टेटमेंट देत आहे। हिला थोडीशी अक्कल पाहिजे। ज्यावेळेस जिम ट्रेनर आणि आम्ही जेव्हा वर्कआउट करतो ना मॅडम, 24 तास आम्ही डिसिप्लिन मध्ये राहतो। कुठेतरी केरला टू या रातीय रंग या स्टेटमेंट मधून तू देत आहेस, हे सगळ्यात चुकीचं आहे मित्रांनो, हे सगळ्यात चुकीचं आहे। ट्रेनरचा जॉब करतो ना त्यावेळेस त्याची परेशानी तुम्हाला माहिती असेल, किंवा ज्यानं जिम ट्रेनर पर्सनल ट्रेनर लावलाय त्याला विचारा जिम ट्रेनरची लाईफ काय असते, किती कष्ट घ्यावं लागतात आपली माहिती नाही। आम्ही ज्यावेळेस जिम ट्रेनरचं काम करतो ना, आम्ही सगळ्या क्लायंटला एकसारखं बघतो। एकच गोष्ट विचार करा, जिम मध्ये तुम्ही जाता, जिम मध्ये ओपन ज्या वेळेस तुम्ही दरवाजा करता, ओपन केल्यानंतर पहिली मूर्ती तुम्हाला कुणाची दिसती? रामाचे भक्त, कट्टर भक्त हनुमानची मूर्ती असते। आणि हनुमान हे कोण आहेत हे तुम्हाला सगळ्यांना माहिती। आणि त्याचं दर्शन घेऊन आम्ही ज्यावेळेस आत जातो तर आमच्या अंगामध्ये ते ब्रह्मचारिता आलेली असते। आणि हे तुम्ही असं स्टेटमेंट देता। एक वेळेस जिम ट्रेनरचं काम तुम्ही 1 महिना करून बघा आणि तुमच्या लक्षात येईल की जिम ट्रेनरची लाईफ काय असते। दुःखात तो सोडा, आम्हाला आमचा वेळ डाएट मध्ये जातो, वर्कआउट मध्ये जातो, त्या व्यक्तीला आम्ही ते रिझल्ट देतो। आणि हे स्टेटमेंट का देतात मित्रांनो, हे वातावरणच असं बेकार झालं, वातावरणच इतकं वाईट झालंय की कशामध्ये पण तुम्ही हिंदू मुस्लिम पाहतात। मी स्वतः ट्रेनर आहे, मी छत्रपती युवा मिशन स्वतः चालवित आहे। लेडीज ट्रेनर पण असतात आमच्या जिम मध्ये, असं नाही की लेडीज ट्रेनर नसतात, लेडीज ट्रेनर पण असतात। आजकालची लेडीज हे खूप हुशार झाली आहे। लेडीज तुमच्याहून डबल हुशार आहे। तिला स्पर्श, गुड टच आणि बॅड टच हा कळतो। जसं तुम्हाला कळत नसन हिंदू आणि मुस्लिम आणि आपला भारत देश, तसं आजकालच्या मुलींना सगळ्यात जास्त गुड टच आणि बॅड टच कळत आहे। म्हणजे कॉकटेल केलं की असं होतं। म्हणून तुमच्यासाठी एक चांगला संदेश देतो, मी ट्रेनर असल्यामुळे मी एक चांगला तुमच्यासाठी संदेश देतो की मॅडम प्लीज हात जोडून विनंती करतो की कॉकटेल करू नका बाबा। तुम्हाला घ्यायचं तर सिंपल घ्या, पण बाबा तुम्ही कॉकटेल करून आमची लाईफ बर्बाद करू नका, आमच्यावर काही स्टेटमेंट देऊ नका। नाही, बहिणीच्या नात्यानं आम्ही तिला शिकवित असतो आणि तिच्यावरती लक्ष देत असतो। शक्यतो आम्ही बजरंगबलीचे भक्त असतो, ठीक आहे, कारण की आमच्या अंगामध्ये ती ताकद असते। आम्ही आदर्श मानून काम करत असतो। तर स्त्री मानावे माते समान हे आमचं ध्येय असतं आणि हे आमचे विचार असतात। आमचे विचार ह्या विचाराने आम्ही चालत असतो। लेडीज साठी एक मातेसारखे किंवा बहिणीसारखं आम्ही त्यांना रिझल्ट देत असतो। अशी स्टेटमेंट नका देऊ।